स्वागत आहे सर्वांचे पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज थोडंसं स्कूलमधलं मी तुम्हाला शूट केलेलं दाखवते. इथे मी बसले आहे ॲक्टिव्हिटी रूममध्ये. सर्व स्टुडंटला घेऊन आम्ही आलो होतो, कारण त्यांची ओरल वगैरे झाली होती आणि छोटी असल्यामुळे खूप अशी मस्ती वगैरे करत असतात. मग ॲक्टिव्हिटी रूममध्ये त्यांना घेऊन आलं का, टी व्ही वगैरे लावून दिली का, ते शांत चित्तेने काहीचे पिक्चर्स वगैरे दाखवले का ते शांत असे पाहत राहतात. तर मग ओरल वगैरे झाली आणि मग आम्ही दोघी टीचरांनी त्यांना ॲक्टिव्हिटी रूममध्ये आणला आणि ते टी व्हीला मस्त अशी त्यांना स्टोरी लावली होती आणि ते मस्त स्टोरी ऐकत होते. पाहिलेच असतील स्टुडंट माझे. तर त्याच्यानंतर घरी 12:30 पावणे 1ला आल्या घरातील जे काही कपडे भांडे वगैरे होते ते सर्व आवरून घेतले. जेवण वगैरे झाला, थोडासा आराम केला आणि आता 4:30 पावणे 5 झाले होते. तर मला ना आज थोडीशी किचनची क्लिनिंग करायची होती. किचनची गॅलरी वगैरे, काचा वगैरे स्वच्छ घासून घ्यायच्या होत्या, धुवून घ्यायच्या होत्या, टाईल्स वगैरे पुसून घ्यायच्या होत्या. तर तेच आता मी करणार आहे. आणि काल ना मी हॉलची आणि बेडरूमची गॅलरी वगैरे एकदम स्वच्छ क्लीन करून घेतली, कारण मी जेव्हा स्कूलमध्ये जॉब करत नव्हते तेव्हा मी घरात जेव्हा राहायचे तेव्हा मी सर्व टाईल्स गॅलरी 2 दिवसात, 3 दिवसात, 4 दिवसात, 8 दिवसात असे स्वच्छ क्लीन करून घ्यायचे. त्यामुळे माझं घर नेहमी स्वच्छ आणि क्लीन राहायचा. तर आत्ता मला अजिबात टाईम भेटत नाही आणि खूप अशी धूळ वगैरे आली आहे. तर आज टाईम आहे तर म्हटले किचनची तरी गॅलरी वगैरे स्वच्छ धुवून घ्यावी, टाईल्स वगैरे पुसून घ्याव्या. तर आता सर्व मी हे मस्त स्वच्छ धुवून घेत आहे. तर पहिल्यांदा मी ना किचन कट्ट्यावरील जी गॅस वगैरे होती ती खाली काढून घेतली, कारण किचन कट्ट्यावर उभं राहून मला ती गॅलरी वगैरे स्वच्छ काचा वगैरे धुवून घ्यायच्या होत्या. तर ते काही शेअर केलं नाही मी, गॅस खाली घेतली ते. तर इथे ना मी पहिल्यांदा ज्या ग्रिल वगैरे असते ना तिच्याला ना अशा खूप अशा जाळ्या वगैरे, माती वगैरे पकडलेली असते, ते झाडून अजिबात निघत नाही. मग पाणी ओतलं का ते पटकन असं निघून जातं. आणि ह्या काचा वगैरे असतात ना त्यांना पुसलं तरी ते निघतात, पण ना असं जेवण वगैरे बनवते तेव्हा खूप असं तेलकट वगैरे धूर त्यांच्यावर बसलेला असतो आणि त्या धुराचं ना असं तेलकट त्या काचांना पूर्ण डाग लागलेले असतात. तर त्यांना ना पाणी ओतून साबणीच्या पाण्याने वगैरे घासून घेतला ना मग मस्त असं क्लीन निघतात. तर पहिल्यांदा इथे मी मस्त ग्रिल वगैरे धुवून घेतली आणि मस्त पाणी वगैरे टाकून स्वच्छ धुवून घेतली. त्याच्यानंतर काचांवर पाणी वगैरे ओतला आणि मस्त असं साबणीने घासणीने मस्त घासून घेत आहे. त्यामुळे ना जे कुठे काही डाग असतील तेलकट वगैरे ते पूर्ण निघून जातील. तर आता हे सर्व मी घासून घेते. त्याच्यानंतर खाली पण मस्त असा जो कट्टा होता ना माझा याचा ग्रिलचा, तर त्याला पण स्वच्छ असे घासून धुवून घेतले. वरून पण मस्त पाणी वगैरे ओतून मस्त टाईल्स वगैरे स्वच्छ धुवून घेतल्या. तर आता हे सर्व गॅलरी वगैरे मस्त खिडकी वगैरे स्वच्छ धुवून घेतली का मस्त अशी फ्रेश वगैरे वाटते. आणि ना पहिले मी हे 2-3 दिवसात, 4-5 दिवसात करतच असायचे. तर आत्ता अजिबात टाईम वगैरे भेटत नाही, कारण सकाळी 5:30 पावणे 6ला उठून घरातील आवरून स्कूलमध्ये जाऊन परत स्कूलमधून आल्यानंतर घरातील बाकीची कामं वगैरे करावं लागतात. तसेच ब्लाऊज पण होते आणि ते पण शिवून वगैरे झाले आहेत. आता काही जास्त नाही आहेत, तर 1-1, 2-2 आहे. तर ते मी असं जेव्हा टाईम भेटेल तेव्हा मी शिवत असते. तर आता माझी सर्व गॅलरी खिडकी वगैरे मस्त धुवून झाली आहे. आता मस्त पहिल्यांदा एका कपड्याने पुसून घेते आणि त्याच्यानंतर पूर्ण सुका कपडा घेऊन मस्त स्वच्छ क्लीन करून पुसून घेईल. त्या मुलींना जे काही पाण्याचे वगैरे शिंतोडे असतील ना ते मस्त असे निघून जातील. तर आता इथे मी सर्व काचा खिडक्या वगैरे पुसून सर्व काचा टाईल्स वगैरे मस्त पुसून झाल्या आहेत माझ्या. म्हणजे तर पहिल्यांदा खिडकीच्या काचा वगैरे स्वच्छ पुसून घेते. त्याच्यानंतर ना मग सर्व ज्या टाईल्स वगैरे असतात ना ते पण पूर्ण मस्त एका बादलीमध्ये पाणी घेतला, त्याच्यामध्ये रिनारा टाकला आणि मस्त एक कपडा ओला करून घेतला आणि सर्व म्हणजे टाईल्स वगैरे पुसून घेतल्या, कारण त्या व्हाईट असल्यामुळे ना त्यांना नेहमी पुसावं लागतं आहे. आणि रिनाराने ना मस्त असे नुसते पुसल्या ना वरच्यावर जरी हात फिरवला ना तरी मस्त ते त्याच्यावर डाग वगैरे धूळ वगैरे
असते ना ती पूर्ण निघून जाते. तर इथे मी जो एक्झिट फॅन वगैरे होता ना तो पण स्वच्छ पुसून घेतला आणि मस्त आता सर्व स्वच्छ टाईल्स वगैरे पुसून घेते. त्याच्यानंतर स्वच्छ सुक्या कपड्याने सर्व टाईल्स वगैरे पुसून घेईल. तर बघा आता इथे सर्व माझ्या टाईल्स वगैरे पुसून झाल्या आहेत. तर मस्त असं छान आणि प्रसन्न वाटते. व्हाईट टाईल्स किचनमध्ये असल्यामुळे ना त्या खूप अशा खराब होत असतात आणि व्हाईट टाईल्समुळे घराला शोभा पण असते. त्यामुळे माझ्या व्हाईट टाईल्सच मी सिलेक्ट केल्या होत्या किचनमध्ये लावण्यासाठी. तर छान वाटते. त्याच्यानंतर टाईल्स वगैरे पुसून झाल्या तो घरातील थोडा काम वगैरे होता तो आवरला आणि नंतर ना तो थोडा वेळ स्वतःसाठी वेळ काढला. म्हणजे पार्लरमध्ये जाऊन आले. खूप अशा आयब्रो वगैरे वाढल्या होत्या तर त्या पण करून आले मी. तर आता व्हिडिओचा करणार आहे मी एंड. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. श्री स्वामी समर्थ.